बातमी कोकणातून सिंधुदुर्गात रांगणागडाच्या पायथ्याशी असलेल्या नारूर प्रवेशद्वार परिसर दुर्लक्षित बनलाय। पर्यटकांसाठी देण्यात आलेल्या सुविधा धुळखात असल्याचं समोर आलंय। तर रांगणागड हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर येत असल्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या भागातील पर्यटक तसेच गोवा राज्यातूनही बरेच पर्यटक रांगणागडासह दरवर्षी भेट देत असतात। पण हा परिसर जणू कचरा मद्यपींचा बनलाय। तर हा परिसर जणू कचरा पाहायला मिळतोय, मद्यपींचा अड्डाच बनलाय। प्रवेशद्वार परिसरात प्रशासनाकडून सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते, मात्र मागील काही वर्षात तेथील सर्व व्यवस्था कोलमडल्याचं दिसून येत आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या रांगणागडाच्या पायथ्याशी मी आहे। कुडाळ तालुक्यातून जवळपास 20 ते 22 किलोमीटर अंतरावर हा रांगणागड सह्याद्री पर्वतात आहे। कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॉर्डर म्हणजे सीमा भागात आहे आणि एकंदरीत हे पर्यटनाचं स्थळ बनलेलं आहे। मी आता आहे या गडाच्या पायथ्याशी। इथून जवळपास 1.5 तास या रांगणागडावर जाण्यास लागतो। पर्यटन मोठ्या प्रमाणात गोव्यातील पर्यटक असतील किंवा राज्यभरातून अनेक पर्यटक या भागात येत असतात। जवळपास 4-5 वर्षांपूर्वी इथे वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कडावल यांच्या माध्यमातून एक सेवा सुसज्ज अशी रस्ता करण्यात आला। जवळपास बागेचे बॅरिकेड सुद्धा वापरण्यात आलेत आणि पर्यटक जे असतील त्यांच्यासाठी एक चांगली व्यवस्था करण्यात आली। परंतु ही परिस्थिती इथे आहे की सुरक्षा रक्षक नसल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात जे काही पर्यटक येतात त्यांच्याकडून इथे कचरा वगैरे टाकला जातो। त्यामुळे इथली व्यवस्था जी आहे ती डळमळीत झालेली आपण पाहू शकतो। एकंदरीत याकडे प्रशासनाने लक्ष देणं महत्त्वाचं ठरणार, कारण पर्यटन हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुख्य स्रोत आहे। पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात क्रांती झाली। मालवण असेल, देवगड, वेंगुर्ला याच्या आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या गड किल्ल्यांकडे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन संजयसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।